ठीक आहे. सो लास्ट लेक्चरला आपण सोलोनॉइडमधून मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते हे बघितलं होतं. आता आपण आज बघणार आहे की फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर, बरोबर, इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय की जर करंट कॅरिंग कंडक्टर आहे, पेज नंबर 54वर हा टॉपिक दिला आहे आणि 55वर बघा त्याचे डायग्राम दिले आहेत वर. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की समजा एक करंट कॅरिंग कंडक्टर घेतलं. करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे तुम्हाला सांगितलं अशी कुठलीही तार या वायर की ज्याच्यामधून काय जाऊ शकतं, करंट जाऊ शकतं, त्याला आपण करंट कॅरिंग कंडक्टर. त्याच्यातून करंट वाहते किंवा करंट फ्लो होते. अशा करंट कॅरिंग कंडक्टरला जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं, म्हणजे जिथे मॅग्नेट आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे चुंबक आहे आजूबाजू, बरोबर, तिथे जर आपण त्याला ठेवलं तर त्याच्यावर फोर्स कसा काम करेल हे त्यांना इंडिकेट करायचं. एक सिम्पल एक्सपेरिमेंट दिलं आहे, ते सिम्पल एक्सपेरिमेंट दिलं आहे आणि खाली बघा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल दिला आहे पेज नंबर 50. तो महत्त्वाचा आहे. एक्सपेरिमेंट ठीक आहे, एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे हे, पण सर्वात महत्त्वाचं आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, बरोबर. आणि बघा इथे लेफ्ट हँड रूल आला आहे, तिथे राईट हँड रूल आला आहे, फ्लेमिंग राईट हँड रूल येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये रूल आणि लॉ भरपूर आहे, बरोबर. सो ह्याच्यामध्ये काय झालं आहे, सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंट म्हणजे असं आहे की जर तुम्ही पेज नंबर 55वरची एक डायग्राम बघा की ते एक तार दिली, बरोबर, तार दिले. तारेवर बघा जर तुम्ही लाईक मॅग्नेट अटॅच आहे स्टँडला बाजूला, बरोबर, नॉर्थ अँड साऊथ, आणि तार आहे ना, तारच्या खाली बघा बॅटरी अटॅच केली. तर त्याने काय सांगितलं आहे की पहिलं तारेमधून करंट वाहत नाही, बरोबर. 3 पोझिशन दिले. पोझिशन बघा, एक दिली आहे बी, एक दिली आहे सी, बरोबर, आणि एक दिली आहे ए बी सी, अशा 3 पोझिशन आहेत. आता काय सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. एका स्टँडला मॅग्नेट लावला आहे, मॅग्नेटच्या बरोबर बघा तिथे मध्यभागातून एक तार स्टँडला लावलेली आहे, आणि ती तार कशाला अटॅच आहे, बॅटरी किंवा सोर्स ऑफ करंटला अटॅच आहे. पहिलं तारेमधून करंट वाहत नाही, तोपर्यंत ती तार ए या पोझिशनला सेटल राहते. ए या पोझिशनवर सेटल राहते म्हणजे काय, सरळ राहते, कुठेही जात नाही. म्हणजे ना नॉर्थकडे जाते ना साऊथकडे जाते. मॅग्नेटला बघा नॉर्थ आणि साऊथ असे 2 पोल दिले, बरोबर, ना नॉर्थकडे जाते ना साऊथकडे जाते, सरळ तार राहते. आता काय केला आपण, करंट चालू केला. आणि करंट कसा जातो आहे बघा. पहिल्यांदा करंट कसं होतं, करंट फ्लो फ्रॉम द वेन द करंट फ्लो फ्रॉम द टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम म्हणजे करंट आता वरून खाली जातो. तर ती तार सी या पोझिशनला बेंड होणार. म्हणजे ही जी तार अशी सरळ होती ती सी या पोझिशनला बेंड होणार, वाकडी होणार, बरोबर, टॉप टू बॉटम जात असतं. आणि जेव्हा करंट रिव्हर्स करू म्हणजे बॉटम टू टॉप, अरे खालून करंट वर चाललं, तर ती तार बी या पोझिशनला होणार, बेंड होणार. हे सिम्पल तुम्हाला सांगतो. तार आहे, समजा ही तार आहे, बरोबर, आपण काय केलं आहे, असा मॅग्नेट लावलेला आहे, बरोबर, असा मॅग्नेट आहे, कळतं, हॉर्सशू मॅग्नेट बोलतो ना आपण, असा हॉर्सशू मॅग्नेट लावला. जेव्हा ह्या तारेमधून करंट जात नाही तोपर्यंत ए या पोझिशनला सरळ राहते तार, बरोबर. जेव्हा आपण करंट फ्लो करतो, पहिल्यांदा फ्लो कसा केला आहे आपण, टॉप टू बॉटम, बरोबर, त्यावेळी ती कुठल्या साईडला जाते, बी या पोझिशनला. म्हणजे ही तार काय होणार, बेंड होणार, अशी बेंड होणार या साईडला. मग करंट आपण बॉटम टू टॉप झालेलं, बरोबर, बॉटम टू टॉप. मग त्यावेळी करंट ती तार काय होणार, बी या पोझिशनला बेंड होणार. म्हणजे एक सिम्पल तुम्हाला सांगतो की जेव्हा करंट वाहत नसतं तेव्हा ही तार मॅग्नेटच्या मधून जेव्हा गेलेली असते, बरोबर, तेव्हा ती काही होत नाही, बेंड होत नाही. जेव्हा ह्या तारेमधून करंट व्हायला जातो वायस अँड वर्सा, टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप, तेव्हा ही तार बीला किंवा सीला पोझिशनला काय होते, बेंड होते. आता ही बेंड होण्याची डायरेक्शन तीच का होती, करंट पहिल्यांदा करंट कसं जात होतं, टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम जात असताना सीकडेच का बेंड झाली, आणि नंतर बॉटम टू टॉपला जात असताना, बरोबर, ती बीकडेच का बेंड झाली, बरोबर. तर त्यांचं असं म्हणजे रूल आहे, लॉ सांगतो की जेव्हा पण करंट आणि मॅग्नेटिक फील्ड, बरोबर, आणि थर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर, हे 3 फॅक्टर बघायचे. काय, एक म्हणजे करंटची डायरेक्शन, एक मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, आणि फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट कंडक्टर ह्याची डायरेक्शन. तर
हे नेमकी या साईडला बेंड का झाली, हे जे लॉने दिलं गेलं, म्हणजे हा जो कुठला लॉ होता की त्याने सांगितलं की ही बीकडेच का बेंड सीकडे, तोच म्हणजे तुमचा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आता ह्याने काय सांगितलं आहे बघा, हा झाला एक्सपेरिमेंट कळला की एक मॅग्नेट आहे, मॅग्नेटची इथे सरळ तार ठेवलेली आहे. जेव्हा करंट जात नसतं तेव्हा ती तार काय होते, स्ट्रेट राहते. पण जेव्हा ह्याच्यातून करंट जातं पहिलं टॉप टू बॉटम, तेव्हा ती सीकडे बेंड होते, म्हणजे सी या पॉईंटकडे बेंड होते किंवा सीकडे कव होते. जेव्हा बॉटम टू टॉप येतं करंट तेव्हा ती बी या पॉईंटकडे बेंड होते, बरोबर. मग नेमकी करंट या डायरेक्शनला जाताना इकडे का बेंड झाली आणि करंट या डायरेक्शनला येत असताना इकडे का बेंड झाली, हे ज्या लॉने दिलं गेलं तो म्हणजे तुमचा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय म्हणतो की तुमचं आहे ना मॅग्नेटिक फील्ड आणि करंट, बरोबर, ह्यांच्या डायरेक्शनला नेहमी पण त्याच्यावर ॲक्ट करणारा फोर्स हा परपेंडिक्युलर असणार. म्हणजे ज्या दिशेने करंट वाहतं आहे किंवा ज्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यावर काम करणारा फोर्स हा नेहमी त्याच्यावर काय असणार, परपेंडिक्युलर असणार. म्हणजे समजा ही मॅग्नेटिक फील्ड अशी चालली आहे, बरोबर, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ आहे आणि करंट वर चालला आहे, तर त्याच्यावर फोर्स जो काम करतो तो नेहमी काय असणार, परपेंडिक्युलर असणार किंवा त्याच्यावर काय असणार, तो लंब असणार किंवा परपेंडिक्युलर असणार. हे या लॉने सांगितलेलं आहे, कळलं. आता सर मग हे एक्सपेरिमेंट आम्ही बघायचं का, तर एक्सपेरिमेंटमध्ये काय करायचं, फक्त तुम्हाला हे हा लॉ समजण्यासाठी हा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा एक्सपेरिमेंट नुसता वाचा, रीड करा आणि त्याच्यावर मेन अटॅच काय, तुमचं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. म्हणजे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय म्हणतो की कुठल्याही मॅग्नेटिक फील्डमध्ये जर तुम्ही करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केला, म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही अशी तार टाकली की ज्याच्यातून करंट चाललं, तर त्याच्यावर जे काम करणारा फोर्स आहे तो फोर्स त्याच्यावर एक्झर्ट होतो, तो नेहमी त्याला काय असतो, त्या करंटच्या डायरेक्शनला किंवा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला तो काय असणं, परपेंडिक्युलर असतो, बरोबर. तर समजा करंट असं चाललं आहे तर त्याच्यावर काम, आता तो या साईडला तार बेंड झाली त्यामुळे करंटच्या डायरेक्शनला काय होतं, परपेंडिक्युलर. उदाहरणार्थ आता हीच मी तुम्हाला डायग्रामने एक्सप्लेन करूया. बघा आता फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे, बरोबर, इन द अबव एक्सपेरिमेंट. आता हा एक्सपेरिमेंट बघितला, हा शॉर्टमध्ये एक्सपेरिमेंट बघितला, तुम्ही वाचा चांगला, बरोबर. एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगितलं की हा मॅग्नेटमधून तार गेली आहे, बरोबर. एकदा ही तार सी साईडला बेंड होते, एकदा ही तार बी साईडला बेंड होते. जेव्हा ह्याच्यातून करंट जात नसतं तेव्हा ती ए या पोझिशनला स्ट्रेट राहते, बरोबर. आणि एकदा करंट जातं ते टॉप टू बॉटम जातं, हे वरून खाली येतं, एकदा करंट खालून वर जातं, कळलं. हा सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. आता नेमकी ही अशी का बेंड झाली हे सांगण्यासाठी ते तुम्हाला जो लॉ आला तो म्हणजे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय म्हणतो, बघा तुमचा लेफ्ट हँड घ्यायचा आणि तिथे सांगितल्याप्रमाणे हे बघा असे, बरोबर, 1 2 3, बरोबर. तुम्हाला माहिती आहे आपल्या ग्राफमध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस असतं, तिसरा जो ॲक्सिस असतो त्याला झेड ॲक्सिस म्हणतात, बरोबर. तसं इथे बघा तुम्ही जर बघितलं तर हे दोन ॲक्सिस आहे. डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आहे बघा. नंतर बघा डायरेक्शन ऑफ करंट, मिडल फिंगर काय दाखवते, डायरेक्शन ऑफ करंट. ह्या दोघांच्या डायरेक्शनला जो फोर्स ॲक्ट करतोय तो नेहमी काय आहे, परपेंडिक्युलर आहे. काय, परपेंडिक्युलर. म्हणजे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय म्हणतो की डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ करंट ह्यांना ते नेहमी ह्यांची जी पण डायरेक्शन असणार, जो फोर्स ॲक्ट करणार कंडक्टरवर किंवा त्या करंटवर किंवा त्या मॅग्नेटिक फील्डवर, तो नेहमी परपेंडिक्युलर असणार, परपेंडिक्युलर असणार. मी सांगतो लॉ लाईन टू लाईन सांगतो. आणि एक लक्षात घ्या, हे लॉ 2 मार्काला विचारतात आणि तुम्हाला काय करायचं आहे की कधी पण लॉ विचारला तर बघा प्रत्येक लॉच्या खाली आहे ना अशी ॲक्सिसवाली डायग्राम आहे, बरोबर. ही डायग्राम ड्रॉ करायची म्हणजे करायची आणि तिथे लिहून ठेवायचं. बघा इथे जसं मी ह्या डायग्राम लिहून ठेवले, एम आय आणि टी म्हणजे काय, हा मिडल फिंगर, हा इंडेक्स फिंगर आणि हा थंब. मग थंब काय दाखवतो, फोर्स ऑफ कंडक्टर किंवा फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर. मिडल फिंगर काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ करंट. आणि इंडेक्स फिंगर काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. हा लॉ तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडतं. मग असे 3 ॲक्सिस काढायचे, मग मिडल फिंगर, नंतर इंडेक्स फिंगर
आणि थंब आणि प्रत्येकजण काय दाखवतो हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरून मग लॉ लगेच लक्षात राहतो, जरी तुम्हाला समजला नसेल तरी लॉ. आता फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय म्हणतो की कुठल्याही मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केला तर त्याच्यावर जो फोर्स ॲक्ट करतो तो नेहमी करंटच्या डायरेक्शनला आणि मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. बरोबर. उदाहरणार्थ ही आहे तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, हा आहे तुमचं डायरेक्शन ऑफ करंट आणि जो त्यांना परपेंडिक्युलर आहे तो म्हणजे काय, फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर. बघा आपण लॉ समजून घेऊया. In the above experiment, we consider the direction of electric current and direction of magnetic field are found that the direction of force exerted is perpendicular to the pole. आपण above experimentमध्ये बघितलं की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि करंटच्या डायरेक्शनला जो फोर्स जो काम करतोय तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे दोघांना. बरोबर. ह्या करंटला आणि मॅग्नेटिक फील्डला ह्या दोघांना फोर्स काय, परपेंडिक्युलर आहे. There is a simple rule relating to these three directions. ह्या तीन डायरेक्शनला एक्सप्लेन करणार एक सिम्पल रूल आहे. दिस रूल कॉल्ड द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ह्याच रूलला नाव काय दिलं, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. अकॉर्डिंग टू दिस रूल द लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर आर स्ट्रेच्ड टू परपेंडिक्युलर इच अदर. आणि त्यांनी जे हात सांगितलं आहे तसं त्यांनी काय केलं, लेफ्ट हँड घ्यायचा, त्याच्यामध्ये हा थंब, हा इंडेक्स फिंगर आणि हा मिडल फिंगर एकमेकाला परपेंडिक्युलर ठेवायचे. बरोबर. एकमेकाला काय करायचे, परपेंडिक्युलर ठेवायचे. मग त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक बोटाचं मी वैशिष्ट्य सांगितलं म्हणून ही डायग्राम लक्षात ठेवायची आणि ड्रॉ पण करायची. आणि थंब काय दर्शवतं, मिडल फिंगर काय दर्शवतं, इंडिकेट काय ते तिथे लिहायचं. इच अदर. इफ द इंडेक्स फिंगर इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, जर इंडेक्स फिंगर ही काय दर्शवते, मॅग्नेटिक फील्ड दर्शवते. बरोबर. त्यानंतर मिडल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ अ करंट आणि हे काय दर्शवतं, करंट दर्शवतं. इट इज अ मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर करंट. तर त्यांनी काय सांगितलं, डायरेक्शन करंट. देन द डायरेक्शन ऑफ थंब इज डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑफ द कंडक्टर. आणि हा जो डायरेक्शन ऑफ द थंब आहे म्हणजे थंबची जी दिशा आहे ती काय इंडिकेट करते, द फोर्स ॲक्टिंग ऑन अ दिस कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्या कंडक्टरवर फोर्स जो ॲक्ट करतो तो असा परपेंडिक्युलर असतो. बरोबर. पण एक्झाममध्ये ही डायग्राम नाही ड्रॉ करायची, आपल्याला ही ड्रॉ करायची. म्हणून इथे MTI आणि हे बाकीचे फॅक्टर की प्रत्येक बोट काय दर्शवतो हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय की हा सगळा जो एक्सपेरिमेंट दिला आहे कुठला, हा रूल समजवतो, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. की ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघा, इथे नॉर्थ टू साऊथकडे ॲरो दाखवला. ही मॅग्नेटिक फील्डची काय डायरेक्शन आहे, करंटची डायरेक्शन ही आहे. आणि फोर्स ह्या दोघांवर जो काम करतो म्हणजे ह्या दोन गोष्टींवर जो काम करतो तो फोर्स कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. ते फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलने एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही बोलणार की सर आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, एक्झॅक्ट लक्षामध्ये म्हणजे ठेवायचं ते म्हणजे मेन फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. बरोबर. की तुमची लेफ्ट हँड घ्यायचा. बरोबर. इट्स अ इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर अँड थंब हे स्ट्रेच करायचे. तर त्यांनी सांगितले की दिस इंडेक्स फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, दिस मिडल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द करंट अँड दिस थंब इंडिकेट द फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर. और किंवा ह्या दोघांवर जो ॲक्ट करणारा फोर्स आहे तो असा आहे आणि ह्या दोघांना तो काय परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय, ह्या दोन्हींना तो काय परपेंडिक्युलर आहे, ह्या दोघांना काय परपेंडिक्युलर आहे. कळलं. सो हे आहे तुमचं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. हे कळतं आहे. तर इथे पण हाच फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूलनुसार ही कॉईन जी बेंड झाली किंवा ही जी तार जी बेंड झाली ती फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार झाली. की करंट जो आहे, बरोबर, करंट आणि मॅग्नेटिक फील्ड जो फोर्स काम करतो आहे तो कसा आहे, नेहमी त्याला परपेंडिक्युलर असतो. कळतं. सो हा आहे तुमचा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहे ते इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर पण तुमच्या फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार काम करते. आता जर तुम्ही इलेक्ट्रिक मोटर बघितली 55 नंबर, तर ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन वारंवार विचारले गेलेले. तुम्ही एक काम करायचं, मी जर सिम्पल आहे
टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन देणारच, डायग्रामॅटिक क्वेश्चन, थेअरी क्वेश्चन सगळे देणार. ह्याच्यामध्ये काय केलं आहे बोर्डाने, एकदा असं विचारलं आहे की इलेक्ट्रिक मोटर किंवा जे मोटर आहे ते कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतं आणि त्याचे कंपोनेंट कुठले 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारलं. म्हणजे तो कुठल्या प्रिन्सिपल किंवा कुठल्या लॉवर काम करतं, तर तो तुम्हाला पुढे आहेच, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाचा जो रूल आहे त्याच्यावर काम करतं. तर इलेक्ट्रिक मोटर कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतं ते त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचे कंपोनेंट कुठले कंपोनेंट म्हणजे त्याचे पार्ट्स कुठले कळलं. अजून बोर्डामध्ये माझ्या माहितीनुसार एखाद्या वेळ माझं 1 वर्षाचे प्रश्न स्किप होते. कधी असं विचारलं नाही की पूर्ण कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करा, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, बरोबर, पूर्ण कन्स्ट्रक्शन वर्किंग असं एक्सप्लेन करा. एखाद्या वेळ तुम्हाला ती डायग्राम देतील आणि ती डायग्राम फॉल्टी देतील, तुम्हाला करेक्ट करायला सांगतील, किंवा तुम्हाला त्यांनी हे पण विचारून झाले की त्याची डायग्राम ड्रॉ करा, तर त्याचे मिसिंग कंपोनेंट राहा, बरोबर. सो वन ऑफ द मोस्ट IMP टॉपिक ऑफ दिस टॉपिक दॅट इज इलेक्ट्रिक मोटर. बघा इलेक्ट्रिक मोटर कशावर काम करतो तुमचं, तेच फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. पहिलं, यू नो द व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी, यू ऑल्सो नो दॅट द एनर्जी कॅन बी चेंज इन टू इट्स फॉर्म. अ डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिक एनर्जी इन टू द मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज द मोटर, इलेक्ट्रिक मोटर. अराउंड अस day-to-day life, electric motor is the boon. It is used in a fan, refrigerator, mixer, washing machine, computer, pumps. How does this work? मग त्यांनी काय सांगितले की इलेक्ट्रिक मोटरची त्यांनी डेफिनेशन दिली की इट कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते, अशा गोष्टीला इलेक्ट्रिक मोटर म्हणतात. ही डेफिनेशनसुद्धा विचारलेली आहे. म्हणजे सर काय इलेक्ट्रिक एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणं म्हणजे काय, तर सिम्पल आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला इलेक्ट्रिक एनर्जी पुरवतात आणि ती इलेक्ट्रिक एनर्जी असं काहीतरी काम करते जे मशीन मेकॅनिकल असते. उदाहरणार्थ आता सिम्पल आहे, तुम्ही मिक्सरचं बटन चालू केलं म्हणजे तुम्ही त्याला इलेक्ट्रिक एनर्जी प्रोव्हाइड केली. आता ते ग्राइंडरचं जे बटन आहे फिरल्यानंतर किंवा ते ऑन केल्यानंतर ते काय होतं, मशीन चालू होते आणि ती मशीन ग्राइंडर जी असते ती काय करते, पावडर किंवा एखाद्या चटण्या ग्राइंड करायचं काम करते. मग हे मेकॅनिकल काम झालं. पंख्याला तुम्ही काय केलं, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली, मग तो पंखा गोल 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 फिरायला लागतो. इट्स अ मेकॅनिकल वर्क. सो अ डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द मेकॅनिकल वर्क इट इज नोन ॲज द इलेक्ट्रिक मोटर. डेफिनेशन विचारतात, त्यामुळे डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक मोटर लक्षात ठेवा. कळतं आहे. म्हणजे असं कुठलीही गोष्ट की ज्याचं तुम्ही बटन ऑन केलं तर ती काही ना काही दुसऱ्या रूपात काम करते. उदाहरणार्थ सिम्पल आहे ना, तुमचा तो फॅन घ्या, मिक्सर घ्या, बरोबर, अशी कुठली, किंवा तुम्ही पाणी हे घ्या, पंप घ्या, बरोबर, तिथे बघा पंप दाखवलं, बटन ऑन केलं की ते पाणी खेचायला काम करतं, पाणी खेचलं जातं, म्हणजे मेकॅनिकल वर्क होतं. मग अशा सगळ्या गोष्टींना काय म्हणतो आपण, मेकॅनिकल वर्क. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल वर्क इज नोन ॲज द इलेक्ट्रिक मोटर. आता जर तुम्ही पुढच्या पेजवर गेला, पेज नंबर 56, बरं, तर तिथे तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि नंतर वर्किंग दिलेलं आहे. तर क्वेश्चन असा आहे की पहिलाच क्वेश्चन की व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय. सो अ सिम्पल डिव्हाइस विच कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल वर्क इज नोन ॲज द इलेक्ट्रिक मोटर. नंतर त्याचे कंपोनेंट कुठले, तर जो पहिला पॅराग्राफ आहे पेज नंबर 56वर, जो पहिला पॅराग्राफ आहे वर, त्याच्यामध्ये सगळे कंपोनेंट दिले. एक स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, कॉईल घ्यायची, ॲक्सेल आहे, स्प्लिट रिंग आहे, बरोबर, हे सगळे त्याने कंपोनेंट दिले. हे सगळे कंपोनेंट. नंतर खाली त्याचं वर्किंग, की नेमकं वर्किंग म्हणजे ती काम कशी करते, कळतं आहे. सो आता आपण वन बाय वन हे बघायचं, ठीक आहे. आता बघा पेज नंबर 56, पहिला पॅराग्राफ. The electric motor consists of a rectangular loop of copper wire having the resistive coating. म्हणजे काय असतं की एक लूप असतो. लूप म्हणजे हे ह्याला लूप ABCD हा काय लूप आहे. कॉपर इन्सुलेटिंग वायर म्हणजे काय, ह्याच्यावर काय म्हणतात, इन्सुलेटिंग कवर आहे, बरोबर. कॉपर वायर हॅव्हिंग अ इन्सुलेटिंग कवर, बरोबर. ह्याच्यावर इन्सुलेटिंग कवर असतं म्हणजे ह्याच्यावर कवर असतं रबरचं किंवा प्लास्टिकचं. शोन इन अ फिगर, अ प्लेस बिटवीन द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, बरोबर. आणि ही जी कॉपर वायर आहे
की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ह्या दोन मॅग्नेटच्या मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज फ्लो फ्रॉम द नॉर्थ टू साऊथ असते. कशी असते? नॉर्थ टू साऊथ. कळलं? म्हणजे ही आहे नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि इथे बघा ही कॉपरचा लूप. कळलं? ABCD हा लूप आहे, कॉपरची वायर आहे. इट इज प्लेस बिटवीन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ मॅग्नेट सच ॲज द हॉर्सशू मॅग्नेट इन such a way that की ब्रांच AB and CD परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि हे असे प्लेस केले की ABCD बरोबर हे कसे असले पाहिजे? परपेंडिक्युलर असले पाहिजे. कोणाला? मॅग्नेटिक फील्डला. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड अशी चालले आणि हे AB असं आहे, म्हणजे हे कसे आहेत? परपेंडिक्युलर. हे कशी आहे? परपेंडिक्युलर. AB आणि CD हे कसे असले पाहिजे? मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असले पाहिजे. कळतं? उदाहरणार्थ आता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर बघा ना, तुम्ही जर बघितलं की त्यांनी काय केलं आहे, हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड कशी असते? अशी नॉर्थ टू साऊथ. आणि त्यांनी AB आणि CD आता ही कशी झाली? परपेंडिक्युलर. AB ही जी साईड कशी झाली? परपेंडिक्युलर झाली मॅग्नेट. CD बरोबर ही कशी झाली? परपेंडिक्युलर टू दी मॅग्नेटिक फील्ड. कळलं? म्हणजे तुम्हाला कळतं आहे का की समजा करंट इथे गेला, बरोबर, म्हणजे करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे समजा हा करंट आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे ह्याच्यावर जो काम करणारा फोर्स आहे तो ह्यांच्यावर काय असणार? परपेंडिक्युलर असणार. म्हणजे काय? ही करंट असा, म्हणजे ही कॉईल दसरा ह्याच्यावर काम करणारा फोर्स. बघा म्हणजे त्यांनी काय सांगितलं की मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ अँड साऊथ बरोबर ब्रांच AB आणि ब्रांच CD ॲडजस्टेड सच अ वे दॅट की मॅग्नेटिक फील्डला AB आणि CD काय असतं? परपेंडिक्युलर असतं. नंतर पुढे गेला, द टू एंड ऑफ द लूप आर कनेक्टेड टू दी टू हाफ that is X and Y of the split ring. The two half the ring have a resistive coating on their inner surface and tightly fitted on the axle. जर तुम्ही बघितलं तर इकडे बघा AB जी ब्रांच आहे ती इकडे जर तुम्ही आला तर स्प्लिट रिंग म्हणजे काय की एक रिंग आहे त्याचे दोन तुकडे, बरोबर, स्प्लिट रिंग. तर हा इथे अटॅच आहे बघा, X म्हणून इथे दिला, बरोबर. आणि CD ही ब्रांच बघा Y म्हणून दिलं आहे, ही इथे अटॅच आहे, बरोबर. स्प्लिट रिंग म्हणजे काय? एक रिंग आहे त्याला जर मधून तुकडा केला तर दोन रिंग तयार होतात बघा, अर्ध्या अर्ध्या. तर इट्स नोन ॲज द स्प्लिट रिंग. कळतं? सो एक इथे आहे आणि एक इथे आहे, बरोबर. म्हणजे एक ABला अटॅच आहे, एक CDला अटॅच आहे, X आणि Y. तर स्प्लिट रिंग म्हणजे एका रिंगचे दोन तुकडे केलेले, हे दोन वेगळ्या रिंग आहेत. आणि त्या रिंगच्या आतल्या साईडने बघा स्प्लिट रिंग, द टू हाफ रिंग हॅव अ रेजिस्टिव्ह कोटिंग अँड देअर इनर सरफेस अँड देअर आर टाईटली फिटेड ऑन ॲक्सल. ह्याच्या स्प्लिट रिंग आहेत, ह्या ॲक्सलला अटॅच आहे आणि त्याच्या आतल्या साईडने रेजिस्टिव्ह कोटिंग आहे. रेजिस्टिव्ह कोटिंग म्हणजे काय? त्या इझिली अशा स्लिप होत नाही, फ्रिक्शन होणार, बरोबर. रेजिस्टिव्ह कोटिंग are tightly annexed. The two of the split XY have their outer conducting surface is contact with the two stationary carbon brushes. आणि इथे बघा इथे आहे ना E आणि F हे दिसते, हे कार्बन ब्रश आहे जे स्टेशनरी आहे. म्हणजे हे सर्किट इथे असलं की इथे गेलं की, बरोबर, इथे स्टेशनरी ब्रशेस म्हणजे काय की हे इथेच राहणार. म्हणजे फिरणार तर कोण फिरणार? ह्या रिंग फिरणार. हे जे E आणि F जो पॉईंट आहे तो कॉन्स्टंट राहणार, तो फिरणार नाही, तो तिथेच राहणार. म्हणजे ह्या रिंग फिरणार आणि ते फिरत असताना E आणि F वर घासत राहणार. काय होणार? घासत राहणार. बघा आता हे तुमचं झालं कन्स्ट्रक्शन. कॉन्टॅक्ट विथ द टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस EF रेस्पेक्टिव्हली. बघा कन्स्ट्रक्शनमध्ये परत नॉर्थ आणि साऊथ आहे, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ साऊथ जाते अशी. नंतर एक कॉपरची वायर आहे ABCD, बरोबर, बरोबर, ABCD.
आणि ते असे ॲडजस्ट केले आहेत की ते मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ अशी चालली. ए बी ह्याला परपेंडिक्युलर आहे, सी डी ह्याला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. त्यानंतर ही ए बी जी ब्रांच आहे इकडे आली, ती एका अर्ध्या रिंगला अटॅच आहे. त्या अर्ध्या रिंगला नाव दिलं आपण एक्स. सी डी ही दुसऱ्या अर्ध्या रिंगला अटॅच आहे, त्या अर्ध्या रिंगला नाव दिलं वाय. कळलं? म्हणजे एक्स आणि वाय ह्या दोन रिंग्स आहेत. स्प्लिट रिंग म्हणजे काय, एका रिंगचे दोन तुकडे करा. बरोबर, एक्स आणि वाय. बरोबर, म्हणजे ही अर्धी रिंग आणि ही अर्धी रिंग, एक्स आणि वाय. बरोबर. आतमधून रेजिस्टिव्ह कोटिंग आहे. बरोबर, रेजिस्टिव्ह कोटिंग म्हणजे काय की ज्याच्यामुळे फ्रिक्शन होईल, रेजिस्टन्स. बरोबर, कोटिंग आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला जिथे एक्स आणि वाय अटॅच होतात त्याच्या बाजूला ई एफ नावाचे कार्बन ब्रश आहे. बरोबर, आणि ते स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय, हे नॉट मुव्हिंग, रिंग फिरू शकतात, पण हे ब्रश जे बाजूचे दिसत आहेत जे खाली सर्किटला अटॅच आहेत ते स्टेशनरी आहेत. कळतं? आता वर्किंग कसं होतं ते बघ. वेन द सर्किट इज कम्प्लिटेड ॲज शोन इन द फिगर. सर्किट कम्प्लिटेड म्हणजे काय, तुम्ही स्विच ऑन केलं, स्विच ऑन केल्यामुळे करंट कुठं जातं, प्लस टू मायनस. बघा इथे प्लस आहे, प्लसवरनं हे कार्बन ब्रशवरनं करंट कशावर गेलं, ह्याच्यावर, या कॉपर वायरवर. कॉपर वायरमधून कुठल्या डायरेक्शनला जाणार, ए बीकडे जाणार. ए बीकडून बी सी, बी सीकडून सी डी, सी डीवरनं इकडं एफकडे येणार आणि सर्किट कंप्लीट होणार. बरं, मग त्यांनी काय सांगितलं की आपण काय केलं, पहिलं करंट ऑन केलं. बघा, सर्किट कंप्लीटेड and shown in a figure. Current flow about AB of the loop from A to B through the carbon brush EF. Since the direction of the magnetic field from the north pole to south pole, according to Fleming left-hander, force exerted on the branch AB and pushes it down. The current CD branch is opposite direction AB branch. Therefore, force exerted on upward direction. Thus, the loop and axle start rotating anti-clockwise direction. After half rotation, the two halves of the split ring X and Y come contact with the carbon brush respectively, and the current of the loop flowing direction DCBA. Therefore, a force exerted on the branch DC downward direction, on the branch BA upward direction, and loop continues to rotate anti-clockwise direction. Thus, the current of the loop reverse. After each half rotation, loop and the axle continue to rotate anti-clockwise. A commercial motor run on the principle. आता बघा, सिम्पल तुम्हाला सांगतो काय झालं की बॅटरी झाल्यानंतर करंट एकडून बी चालले. बरोबर, आणि हे झाले करंटची डायरेक्शन आणि हे नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड. मग ह्याच्यावर जो फोर्स जो काम करतो ए बीवर, करंट वर जात असताना तो डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे ए बी कुठे जाणार, खाली. कळलं? आणि जेव्हा हा करंट जो सी डीमधून जात असतो, आता सी डीमध्ये तो कसा जातो आहे, इथून तो जातो आहे समजा एकडून बीकडे, तर इकडून तो जातो आहे सीकडून डीकडे या डायरेक्शनला. बरोबर, आणि त्यामुळे सी डी जी आहे ती अपवर्डला होते. म्हणजे ए बी कुठे गेला, डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि सी डी कुठे गेला, अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे असा ही साईड खाली गेली आणि ही साईड अप, म्हणजे ती काय फिरायला लागली, अँटी क्लॉकवाईज. बरोबर, ही कॉईल काय करायला लागली, अशी फिरायला लागली, अँटी क्लॉकवाईज अशी फिरली. कळलं? बघा, when the circuit completed, the branches A B loop from A to B. A to B कडून करंट गेला, कार्बन ब्रशेस ई आणि इफ या कार्बन ब्रशमधून हा करंट कुठे गेला, इकडून बीकडे गेला. Since the direction of magnetic field from the north pole to south pole, according to Fleming left hand, जेव्हा ही करंट एकडून बीकडे जातं तर फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार करंट असा चालला आहे आणि ही नॉर्थ आणि साऊथकडून मॅग्नेटिक फील्ड अशी चालली. तो फोर्स एक्झर्टेड ऑन द करंट अँड द मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज इन द परपेंडिक्युलर डायरेक्शन. सो फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार जर तुम्ही तुमचं काय घेतलं, मॅग्नेटिक फील्ड आणि करंट घेतलं तर फोर्स काय असतो, परपेंडिक्युलर. त्यामुळे हा परपेंडिक्युलर जो करंट आहे तो काय केलं, या ए बी साईडला काय करतो, खाली ढकलतो, आणि हेच सी डीच्या बाबतीत वर होतं. बरोबर, कारण की करंटची डायरेक्शन इथे चेंज झालेली आहे. मग त्यामुळे ही कॉईल किंवा ही जी काय म्हणतात प्लेट आहे
ती अशी फिरते, बरोबर. म्हणजे ए बी खाली गेला आणि सी डी वर आली, म्हणजे ही कॉईल अशी वर, म्हणजे ही अशी फिरायला चालू झाली. बघा, ए बी अँड पुश डाऊन द करंट सी डी ब्रांच इन अ अपोजिट डायरेक्शन इन दॅट ए बी ब्रांच. सी डीमध्ये जे करंट आहे ते अपोजिट डायरेक्शनला आहे कोणापेक्षा, ए बीपेक्षा, सी डीमधलं करंट. देअरफोर फोर्स एक्झर्टेड ऑन अ ब्रांच सी डी इन अपवर्ड डायरेक्शन. त्यामुळे ह्याच्यावर जो फोर्स एक्झर्ट होतो फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार तो अपवर्ड डायरेक्शनला असतो, कळतं. सो ए बी ही ब्रांच डाऊनवर्ड गेली, सी डी ही वर आली. बरं, ब्रांच म्हणजे काय, ही एकच कॉईल आहे, प्लेट समजा ही अशी झाली. Thus the loop and the axle start rotating in the anti-clockwise direction. त्यामुळे ॲक्सेल ह्यांना अटॅच आहे रिंगकडून, बरोबर. त्यामुळे हे काय करतात, असे रोटेट व्हायला चालू होतात. बघा, असं रोटेट व्हायला चालू होतात. ए बी खाली गेली, सी डी वर गेली. स्टार्ट रोटेटिंग अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आफ्टर द हाफ रोटेशन the two halves of the split ring X and Y come contact with the carbon brushes E, F and E respectively. आता त्यांनी काय सांगितलं आहे, एक्स आणि वाय जे आहे ते काय होतात, कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणजे ही जी स्प्लिट रिंग आहे, एक्स इथे होती, एक्स डायरेक्शन कशावर येते, एफवर येते. म्हणजे इकडली रिंग इकडे जाते, इकडली रिंग इकडे जाते, रोटेशन झालं ना. ही इकडलं अटॅच झालं इकडे आणि ही खालून फिरून इकडे आली इथे, बरोबर. म्हणजे अशी 180 डिग्रीमध्ये ही प्लेट फिरली उलटी, बरोबर, अपोजिट डायरेक्शनला गेल्या. त्यामुळे त्यांनी सांगितले एफ आणि ईला, बरोबर. म्हणजे इकडला जो एक्स आहे तो एफच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि इकडला वाय जो आहे तो ईच्या डायरेक्शनला येतो. अँड द करंट इन द लूप स्टार्ट फ्लोईंग इन द डायरेक्शन ऑफ DCBA. आणि जो करंट जो आहे ते उलट्या डायरेक्शनला फ्लो व्हायला चालू होतो. म्हणजे काय, DCBA, कुठल्या डायरेक्शनला, DCBA, बरोबर. हे करंट आता रिव्हर्स झालं. आता मला सांगा, DCBA या डायरेक्शनला ते करंट फ्लो व्हायला चालू झालं, कारण की का, डी आणि सी इकडं आले, बी आणि ए इकडं आले. आता मला सांगा, DC इकडे आहे आणि AB इकडे. आता ही DC कुठं जाणार, अपवर्ड का डाऊनवर्ड, तर आता ही DC जाणार डाऊनवर्ड डायरेक्शनला. देअरफॉर फोर्स एक्झर्टेड ऑन DC डाऊनवर्ड डायरेक्शन ऑन द ब्रांच BA अपवर्ड डायरेक्शन. DC इकडे आलं, AB इकडे आलं आणि DC आता डाऊनवर्ड जाणार, AB अपवर्ड जाणार. आणि असं असल्यामुळे एक कंटिन्यू काय होत जाणार, loop continue to rotate anti-clockwise direction. Thus current in the loop reverse after each half rotation and loop and the axle continue rotate anti-clockwise direction. आता त्यांनी काय सांगितलं, आता ही मोशन कंटिन्यू राहणार अँटी-क्लॉकवाईज, बरोबर. आणि शक्यतो एक लक्षात घ्या, ही इलेक्ट्रिक मोटर जी आहे ती AC करंट तयार करते किंवा AC करंटवर चालते, कारण की हाफ ऑफ रिंग. आता हे जर पुढे तुमचं सायन्स साईडला आहे ते सिम्पल वर्किंग आहे, काय कॉम्प्लिकेटेड नाही. सो ही आहे तुमची इलेक्ट्रिक मोटर, कळलं. इलेक्ट्रिक मोटर काही नाही, फक्त त्यांनी काय सांगितलं की तुमचं फक्त कॉईल रोटेट होते, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूलनुसार हे काम करतं. ह्याच्यावर क्वेश्चन बघा, एकतर इलेक्ट्रिक मोटरची डेफिनेशन, कंपोनेंट म्हणजे पार्ट्स कुठले कुठले, नंतर डायरेक्शनच बोलतो आहे, सगळी जी डायग्राम, नंतर डायग्रामच्या कंपोनेंटची नावं, कोणाला काय नाव दिलं हे लक्षात ठेवा, काय की डायग्राम इनकम्प्लीट देतील किंवा चुकीचे देतील, कंप्लीट करायला लागेल, कळलं. सो हे तुमचं इलेक्ट्रिक मोटर, कळतं आहे. सो हे इलेक्ट्रिक मोटर. वाटलं तर मी तुम्हाला एक शॉर्ट अँड प्रिसाइजली परत एक डायग्राम करून दाखवतो, म्हणजे कसं थोडंसं काय कन्फ्युजन असेल तर दूर. बघा, आता तुमचं नॉर्थ पोल होता, इथे कोण होता, साऊथ पोल, आणि इथे कुठेतरी लूप होतं, बरोबर. आणि इथे कुठेतरी ते सगळं सर्किट डायग्राम होतं. आणि तुमचं ABCD पहिल्यांदा करंट कुठल्या डायरेक्शनला असतं, या, बरोबर. आणि मॅग्नेटिक फील्ड असते या. सो ही आहे तुमची करंटची डायरेक्शन आणि ही आहे तुमचं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. सो जो फ्लेमिंगचा रूल आहे तुमचा, बरोबर, लेफ्ट हँड रूल, तर लेफ्ट हँड रूलनुसार जर तुम्ही जर गेला
तर फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर, सो हा जो फोर्स ॲक्टिंग असतो तो या डायरेक्शनला असतो, म्हणून ही AB जी साईड आहे ती डाऊनवर्ड गेली. आता हेच करंट इथे या डायरेक्शनला जातं, म्हणजे करंटची डायरेक्शन आहे ही आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ही. त्यामुळे ह्याच्यावर जो ॲक्टिंग करणारा जो फोर्स आहे तो कुठल्या डायरेक्शनला जातो, अपवर्ड डायरेक्शन. त्यामुळे CD ही साईड कुठे उचलली जाते वर आणि AB साईड. मग हे काय होतं, रोटेशन. म्हणजे काय, ही इकडे येतं आणि ही कॉईल रोटेट होऊन इकडे जाते. म्हणजे आता काय झालं, साईड पलटी झाल्या 180 डिग्रीला. आता मग काय झालं, साईड पलटी झाल्यामुळे आता काय झालं, साईड पलटी म्हणजे आता ही इकडे येऊ, काय म्हणतात DCBA, म्हणजे AB जी होती ती इकडे गेली, DC होती ती इकडे आली. आता सेम रूल अप्लाय केला. DCवर जो फोर्स करंट असा जाणार आहे, BAवर करंट असा येणार आहे. मॅग्नेटिक फील्ड आणि करंटच्या डायरेक्शनवर जो काम करणारा फोर्स आहे तो डाऊनवर्ड असणार आहे. म्हणजे आता काय होणार, जी DC ब्रांच आहे ती खाली जाणार. ह्याच्यावर बघा मॅग्नेटिक फील्ड आणि करंट यांच्यावर काम करणारा फोर्स ह्याला अपवर्ड टाकणार. त्यावेळी AB ही अपवर्ड जाणार, म्हणजे ही परत पलटी होणार. म्हणजे कंटिन्यू असे फोर्स काम केल्यामुळे काय होत जाणार, ही कॉईल जोरात गोल गोल फिरत राहणार. आणि जेव्हा हे असं गोल गोल फिरणार तेव्हा इलेक्ट्रिक मोटर काय करते, वर्क करते. म्हणजे काय, इलेक्ट्रिक मोटर काम करते. म्हणजे काय, तुमच्या मिक्सरमध्ये अशीच कुठेतरी मोटार आहे आणि ती गोल फिरल्यामुळे ह्याला ॲक्सेल जो आहे त्याला मोटार अटॅच असते आणि त्यामुळे तो काय होतो, मिक्सर गोल फिरतो. कळतं. सो हे तुमचं इलेक्ट्रिक मोटर. सो प्लीज इलेक्ट्रिक मोटरवर क्वेश्चन विचारले जातात. मोठा क्वेश्चन नाही विचारलं तरी डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डायग्राम नंतर त्याचे कंपोनंटचे पार्ट्स म्हणजे त्याचे पार्ट्स, त्यानंतर इलेक्ट्रिक मोटरची डेफिनेशन काय आणि त्याचं वर्किंग काय, असा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बरं, आज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनला स्टॉप करूया, कारण की आता नेक्स्ट लेक्चरला जास्त काय नाही, AC आणि DC करंट बोर्डाने कॅन्सल केलेलं आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपला हा धडा संपतो. आत्ता आपण फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन थांबूया. बरं, वी हॅव सीन अ प्रिव्हियस सेक्शन दॅट इफ वी कीप इलेक्ट्रिक कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड सच that direction of current flowing through the conductor is perpendicular to the magnetic field, the force exerted on the conductor. Because this, the conductor move, but if the electric conductor moving in a magnetic field or magnetic around a stationary conductor is changing, what will happen? In order to find out, answer the question, research was done by the Michael Faraday. In this 1831, Faraday showed that electric current can be produced in conductor via the help moving magnet. त्यांनी काय सांगितलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय हे सांगितलं, की तुम्ही काय बोलता की मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकाला जर परपेंडिक्युलर असतील तर त्याच्यावर काय होतो, फोर्स एक्झर्ट होतो. हे आपण फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलने बघितलं की मॅग्नेटिक फील्ड आणि